हे आहेत श्रीपाद चिलकवाड, एक चतुरस्त्र कलावंत. लाकडामध्ये कलाकृती घडवणं हा त्यांचा आगळा वेगळा छंद. विशेष म्हणजे मूर्तिकलेचं कोणतंही पारंपरिक शिक्षण न घेता आपल्या नोकरीच्या कालावधीत त्यांनी स्वअध्ययनातून ही कला जोपासली आहे. आजपर्यंत त्यांनी लाकडामधून शेकडो कलाकृती तयार केल्या आहेत. या सर्व कलाकृती त्यांच्या दिवाणखान्यात पाहायला मिळतात. देवदेवतांची कोरीव शिल्प, मनुष्याकृती, वेगवेगळे प्राणी अशी अनेकविध शिल्प त्यांच्यातील प्रतिभावान कलाकाराचा परिचय करून देतात. मूर्तिकलेबरोबरच चित्रकला आणि कविता लेखन हे सुद्धा त्यांचे छंद आहेत. वयाच्या 83व्या वर्षीसुद्धा आज ते या कलेमध्ये स्वतःला गुंतवून नवनवीन कलाकृती सादर करत असतात. अशाच उत्साही, कलासक्त, प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा परिचय आज आपण करून घेणार आहोत. त्यांच्या या कलाप्रवासाचा वेध घेतलाय टॉप 20 न्यूजचे वृत्तसंपादक विश्वास रिसबूड यांनी. मंडळी, वाढतं वय म्हणजे जसं वय वाढत जातं, हे वाढणारं वय हे कोणाला रोखता आलेलं नाही. त्यामुळे होतं काय की काही व्यक्ती या जसं वय वाढत जातं तसशा म्हाताऱ्या व्हायला लागतात. म्हणजे त्या शरीराने तर थकतातच, त्याशिवाय त्या मनाने थकतात. पण त्याउलट काही व्यक्ती अशा असतात की त्यांचं वाढतं वय हे त्यांच्यासाठी वरदान ठरतं आणि त्यामुळे त्या वयातमध्ये त्यांच्याकडनं जास्तीत जास्त प्रतिभाशक्ती जागृत होते, अधिक उत्साहीपणा जाणवतो आणि ते स्वतःला त्या माध्यमातून ते चिरतरुण ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. हे असं का घडतं? याचं कारण असं आहे की त्यांनी आपल्या आयुष्यात कुठली ना कुठली तरी कला जोपासलेली असते. मग शिल्पकला असो, वाद्यवादन असो किंवा नृत्य असो, भटकणं असो, भटकंती असो, काहीही त्या कलेच्या माध्यमातून ते स्वतःला चिरतरुण ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे नोकरी व्यवसायाच्या काळामध्ये ते ही कला स्वतःला हळूहळू आपलं नोकरी व्यवसाय सांभाळून ती कला ते जोपासत असतात आणि निवृत्तीनंतर पूर्णपणे त्या कलेला ते झोकून देतात. तर अशाच एका व्यक्तिमत्वाचा मी आज आपल्याला परिचय करून देणार आहे. त्यांचं नाव आहे श्रीपाद चिलकवाड. त्यांना सगळे चिलकवाड काका असं म्हणतात. आत्तासुद्धा या काकांचा एक परिचय तुम्हाला असा करून देतो की त्यांचं वय जरी 83 असलं तरी या वयात ते लाकडामधनं उत्तम कोरीव शिल्प घडवतात. ते फक्त कला म्हणजे लाकडी शिल्पातून ते कला घडवतातच, त्याशिवाय त्यांचा जर परिचय करायचा झाला तर ते उत्तम चित्रकार आहेत. त्याशिवाय माउथ ऑर्गन छान वाजवतात, कविता चांगली म्हणतात. तर आज त्यांच्या या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा आज आपण परिचय करून घेणार आहोत. तर आता आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. नमस्कार काका. हॅलो, नमस्कार. काय म्हणताय? आज टॉप 20 न्यूजमध्ये आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. तर मला आता पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की हे जे लाकडातनं तुम्ही कोरीव शिल्प घडवता, आजपर्यंत आम्ही बघितलं की तुमच्या या दिवाणखान्यामध्ये अनेक कलाकृती तुम्ही केलेल्या आम्हाला पाहायला मिळाल्या. त्याशिवाय चित्र पण आम्ही पाहिली. तुम्ही खास करून तुमची व्यक्तिचित्र हे त्याच्यातली खासियत आहे. व्यक्तिचित्रामध्ये पोर्ट्रेट म्हणा किंवा एखादं पूर्ण व्यक्तिचित्र. तर हा सगळा कलेचा प्रवास कसा सुरू झाला ह्याची थोडक्यात आम्हाला जर माहिती दिली तर. तसं पाहिलं तर फक्त मला चित्रकलेची आवड होती, म्हणजे लहानपणापासून, इव्हन प्राथमिक शाळेपासून असेपर्यंत. पण तो काळ असा होता की चित्रकला ही काही अशी आदरणीय कला वगैरे काही समजायचं, वेळ खाऊ. आणि त्यासाठी कोणी आईबाप खर्चही करायला तयार नसायचे किंवा तेव्हा कदा करिअर होऊ शकतो वगैरे हाही प्रकार काही नव्हता. फक्त आवड होती म्हणून मी आपला छंद जोपासत होतो शाळेत. पण त्यात फक्त एकच झालं की ते ड्रॉईंग मात्र आमचे फार आवडते झाले. त्यांना मी आवडायला लागलो. आणि मग नॉर्मली जे आजकाल मुलांना आईवडिलांच्याकडनं न मागता मिळतं, समजा रंग, पेटी, कागद, हे मला ड्रॉईंग मास्टरचा आवडता विद्यार्थी असल्यामुळे मिळायला लागलं. घराची त्याची काही तकलीफ आहे नाही. आणि हाच प्रवास सुरू झाला पुढे. आणि तो नोकरी लागेपर्यंत म्हणजे वयाच्या 22-23 वर्षापर्यंत फक्त चित्रकला एवढीच होती. आणि त्याचाही उपयोग मी फक्त दिवाळी ते ग्रीटिंग कार्ड कर आणि मिस्टरांना पाठव इथपर्यंतच तो रिस्ट्रिक्टेड होता. आणि व्यक्तिचित्रांचं म्हणजे त्यावेळेचे मुळगावकर, दलाल अशी ही जी मंडळी होती त्यांच्या चित्रांचं मी कॉपी करायचा प्रयत्न करायचा.
त्यामुळे एक प्रमाणबद्धता, नंतर रंगसंगती यांची ओळख व्हायला लागली. तरी पण तो प्रवास फक्त चित्रकलेपुरताच मर्यादित होता, मूर्तीचा काही संबंध अजून नाही. पण नोकरी लागल्यानंतर अशी एक साधी घटना घडली. त्यावेळेचे आमचे एक ब्रिगेडियर साहेब जे कर्वे साहेब होते, त्यांनी आमच्या ऑफिसच्या जुन्या वास्तूचं नवीन वास्तूमध्ये करायचा एक घाट घातला. कारण जुनी वास्तू ही दुसऱ्या महायुद्धातली एक टेम्पररी शेड होती भली मोठी. मग यासाठी त्यांनी गव्हर्नर साहेबांना अतिथी म्हणून बोलावलं होतं आणि त्यांच्यासमोर सगळ्या कामगारांनी आपापली कला दाखवावी असं त्यांनी एक आवाहन केलं. त्यावेळी मी फक्त चित्र हा मला उद्योग होता. माझी एक 4-5 चित्र ठेवली. काही लोकांनी रांगोळी काढल्या, काही लोकांनी काही खाद्यपदार्थ आणून ठेवले, काही ड्राफ्ट्समन लोकांनी त्यांची चित्र काढून ठेवली. लाईक दॅट प्रत्येक माणसाने आपापली कला तिथे सादर केली होती. ठीक आहे, आपली उत्सुकता असते ना, तर आपण ठेवलं तर दुसऱ्यांनी काय ठेवलं बघावं म्हणून मी बघायला गेलो. तर आमच्याकडे एक खान नावाचा एक ड्राफ्ट्समन होता. त्यांनी खडूमध्ये चेहरे कोरून खडूच्या खाली अनेक प्रकारच्या ड्रेपरी घालत अनेक व्यक्तिचित्र तयार केली होती. त्यांनी फक्त चेहराच कोरला होता, बाकी ड्रेपरी. कोणी भाजी विक्या, कोणी सैनिक, कोणी फायर ब्रिगेडवाला, समथिंग लाईक दॅट. मला यातला आवडलेली बाब एवढीच आवडली की खडूचा कोणीतरी वेगळा वापर केला आहे. माझ्यासारख्या दिवशी हजारो लोकांनी पाहिले असतील ते, पण ही कीड माझ्याच डोक्यात काय यावी याला कारण नाही आहे. तिथनं मी तडक निघालो. आमच्याकडे वर्कशॉपही होतं, ट्रेनिंग विंगमध्येही होतं. वर्कशॉपमध्ये हेक्सॉ ब्लेड घेतला, तिथेच ग्राइंडरवर त्याला एक धार लावून घेतली आणि येता येता ट्रेनिंग विंगमधनं एक 10-5 खडू खिशात घातले आणि माझ्या ऑफिसच्या टेबलासमोर येऊन बसलो आणि कोरायलाच लागलो. पण मी तोंडापर्यंत न थांबता शेवटपर्यंत गेलो आणि ऑस्करचा तो तलवार घेऊन उभा राहिलेला माणूस साक्षात उभा राहिला. यातनं 2 गोष्टी घडल्या. एक, मला त्रिमितीचा अंदाज आहे. ही अशी प्रमाणबद्ध उभी राहिलेली माणसाची मूर्ती का उभी राहावी याला कारण नाही आहे, पण तो माझ्या जीवनातला मला मोठा टर्निंग पॉईंट होता. नंतर मी 2-3 वर्ष नुसते खडूच करत होतो. हां, त्यावेळी वय लहान होतं, दोन्ही डोळे चांगले होते. ऑफिसमध्येही बसल्या बसल्या कोरायचा. 20-1 मिनटात माझी एक मूर्ती तयार व्हायची, पण ती बहुतेक घरापर्यंत फारच थोड्या पोचायच्या, कारण येणं जाणं सगळं सायकलीवर व्हायचं. हे खिशात ठेवलं की तरी तुटायचं. मग मी त्याला दोरीने बांधून हँडलला फाशी दिल्यासारखं त्याला लटकावून घरी आणायचा, तरी पण ते तुटून जायचे ते जायचेच. एनिवे, पण 3 वर्ष याच्या सातत्याने 2 फायदे झाले. एक, नाजूक कामाकरता बोटामध्ये एक विशिष्ट सेन्सिटिव्हिटी लागते, ती या 3 वर्षाच्या खडू कोरण्यातून मिळाली. आणि खडू कोरता कोरता बारीक 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 किती मला कोरता येतं बघावं म्हणून कोर्टाजवळचा जो एक बसलेला एक वर्कर होता, कामगार पुतळा, तो मला डिप्लोमा शिकत असताना खिडकीतनं दिसायचा. त्याला कोरायचा प्रयत्न केला खडूमध्ये, आणि जेव्हा तो कोरता आला समजले की माझ्या बोटांना आता चांगली झाली. पण त्याच्यानंतर तुम्ही लाकडी कामाकडे कसे का वळलात? इथे योगायोगाने माझी बदली ऑफिसच्या कार्पेंट्री सेक्शनमध्ये झाली. कार्पेंट्री सेक्शनमध्ये झाल्यानंतर मग खडूतली जी लिमिटेशन्स आहेत त्यातनं मला बाहेर पडायचं होतं. म्हणून एकदा तिथे बसल्या बसल्या एक खुर्ची रिपेअरला आली होती, त्याचा हात तुटका घेऊन बसलो आणि त्यातनं एक मूर्ती कोरली. इथे आहे ती, दाखवतो तुम्हाला अजूनही. ती माझी पहिली लाकडातली मूर्ती. त्यांनी मला कळालं की माझ्या हातांना प्रपोर्शन व्यवस्थित आहे, डोळ्यांना पण तो भिंजलेला आहे. मी तुम्हाला ती मूर्ती दाखवतो, तुमच्या अंदाजाने येईल. पायत्र जाऊन आणतो, पायत्र दाखवू. आणि इथनं जी सुरुवात झाली लाकडी मूर्तींची,
मग ती कंटिन्यूअस राहिली. फक्त त्यातला फरक एवढाच झाला, ऑफिसमध्ये करून घरी आणणं जी एक तकलीफ होती, ऑफिसमध्ये म्हणजे जेव्हा मला टी ब्रेक व्हायचा तेव्हा बाकी मंडळी कॅन्टीनमध्ये जाऊन चहा पीत बसायचे, त्याऐवजी मी कार्पेंटर शॉपमध्ये येऊन लाकडातली मूर्ती करत बसायचा. आणि मी एक पाहिले, असे काही छंद असले की लोकांचा पण तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. माझे त्यावेळेचे जे सहकारी होते, टेक्निकल सहकारी जे होते, त्यांना माझं हे अप्रूप वाटायचं. आणि मी मागेल ती गोष्ट त्यांनी मला बनवून दिली. मी मागतो त्या सगळ्या हेक्सॉ ब्लेडच्या त्यांनी धारभर बनवून दिली. खरं सांगायचं म्हणजे आता मी जे वापरतो हे 56 वर्षापूर्वी त्यांनी दिलेलीच हत्यारं अजूनही वापरतो आहे. कारण मला काहीच माहीत नाही आहे या लाकडी कामाला हत्यारं कोणती असतात, कुठे मिळतात, काही माहीत नाही. ही तुमच्याच अनुभवातून तुम्ही अनुभवातनं मी सांगायचं ते करायचे. बरोबर बरोबर. आतापर्यंत साधारण किती कलाकृती तुमच्या लाकडामधनं घडलेल्या आहेत? अंदाजे 200 किंवा 300 तरी घडलेले असावेत. यातनं एक गाढवपणा केला म्हणजे जेव्हा अंगात उर्मी असते, 70 ते 80चा जो एक दशक होता, त्यावेळी मी 30 ते 40च्या वयाच्या दरम्यान होतो. थोडं बहुत तुम्हाला गुरमी चढते याच्यामुळे, ती मला पण चढली होती त्यावेळी. म्हणजे काय, टिळक रोडवरती एक पारिजात नावाचं एक त्यावेळेचा मॉल आहे, अजूनही आहे का नाही मला माहीत नाही, पूर्वी होता. त्या मॉलमध्ये ठेवून मी मूर्त्या विकल्या. मागचा उद्देश एवढाच, मीच केले परत करू. पण हा गाढवपणा होता हे समजायला 12 वर्ष लागली. कारण एकदा केलेली मूर्ती परत करता येत नाही. ही कविता असते, धुंदी असते, करतो म्हणून केलेल्या नसतात त्या, हे समजायला बराच वेळ लागला. त्या होत असतात, मी करत नसतो. मुळात आता हा एक प्रश्न असा तुमच्या कलेच्या दृष्टीने असा विचारायचा आहे मला, की व्यावसायिक शिल्पकार जो असतो तो आणि तुम्ही हौशी शिल्पकार आहात, म्हणजे तुम्ही स्वतःला हौशी शिल्पकारच समजता की हां, तर या दोघांच्या कलेमधला किंवा त्या कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय असतो? एखादा लाकडाचा ओंडका जेव्हा तुमच्यासमोर येतो त्यावेळेस ही सगळी कलेची विचार प्रक्रिया कशी होते, याच्यातून आपल्याला नेमकं काय घडवायचं आहे, हा सगळे विचार प्रक्रिया कशी असते, हा जो प्रवास असतो, हा प्रवास आम्हाला जरा सांगितलं. एकदम बढिया. मुख्य फरक माझ्यात किंवा छंदिस्त माणसाचा आणि व्यावसायिकतेचा फरक हा आहे. एक तर व्यावसायिक माणूस हा काहीही करायला तयार असतो, त्याला त्याच्या भावना कामामध्ये गुंतवायच्या नसतात. समजा एखादी कोणीतरी त्याला साईबाबाचं करून दे म्हणला, नाही मला साईबाबा नाही आवडत, मी नाही करत, असं तो कधी म्हणणार नाही. कारण तो व्यावसायिक आहे, त्याला आवडो न आवडो तो करणारच. दुसरी बाब, जेव्हा व्यावसायिक माणूस एखादं काम हातात घेतो त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग करतो. तो त्यांना 1000 प्रश्न विचारतो. बाबा तुम्हाला साईबाबा पाहिजे असतील तर किती उंचीचे पाहिजेत, किती लांबी रुंदीचे पाहिजेत, कोणत्या पोजमध्ये पाहिजेत. मग यासाठी तो सगळा अभ्यास करतो. जर कोणी साईबाबासारखा एखादा म्हातारा माणूस बसला तर त्याला मॉडेल म्हणून बसून त्याचे स्केचेस काढेल, त्याचा अभ्यास करेल. मग त्याला लागणारा समजा तर दगडात असेल तर हा दगड कुठे मिळेल, मग तिकडनं आणायचा प्रयत्न करेल. किंवा जर ही धातूची करायची असेल तर मग शाडू मातीत करून मग त्याचे जो मोल्ड काढून करेल. थोडक्यात काय तर अगोदर काय करायचं हे त्याच्या मनात तो कम्प्लिटली ठरवेल आणि त्याचा पूर्ण अभ्यास करून तो कामाला लागेल. आमचं खातं हे एंटायरली वेगळंच आहे, एकदम त्याच्या विरुद्ध. एकदम विरुद्ध. एक तर मी जे काम करायला घेतो ते पर्यंत मला आवडायला पाहिजे, नाही आवडले की मी करतच नाही. असं कधी व्यावसायिकपणे चालत नाही. आणि दुसरी गोष्ट, माझ्या कामाला अगदी अगोदर प्लॅनिंग वगैरे हा प्रकार नसतो. समजा माझा एक हातगाडीवाला आहे, एक हातगाडी तो ओढणार आहे, मागे हातगाडी आहे आणि ती चढावर चढवायची म्हणून मागून ढकलतो. अशी एक काहीतरी कॉम्पोजिशन माझ्या डोक्यात तयार झाली. ही तयार व्हायला ते जे माझ्या हातात लाकूड मिळालं होतं ते असं एका खिडकीची चौकट होती, ते सरळ उभं होतं. मग यात मी काय बसतं बघितलं, हां हे 3 माणसं व्यवस्थित बसतात, मला करायला का. थोडक्यात काय, माझी प्रत्येक मूर्ती ही माझ्याजवळ असलेल्या लाकडाच्या आकारावर अवलंबून असते. नंतरची गोष्ट,
माझं मूर्ती पूर्ण होणं किंवा त्यातलं सौंदर्य जास्त कमी होणं हे त्या लाकडाच्या कोऑपरेशनवर अवलंबून असतं. एखादं चांगलं लाकूड असतं, उदाहरणार्थ चंदनाचं लाकूड बघितलं. लाकडातलं सोनं कोणतं म्हणलं की मी चंदन म्हणेन. का? मूर्ती करताना दोन कॉन्ट्राडिक्टरी गोष्टी एकाच लाकडात असाव्या लागतात. कुठल्या कॉन्ट्राडिक्टरी गोष्टी? एक, लाकूड सॉफ्ट असावं म्हणजे कोरायला सोपं जातं. मग इतकं सॉफ्ट असू नये की त्यात काही डिटेल्स करता येत नाहीत. समजा काडीपेटीची काडी घेतली, फारच सॉफ्ट आहे, पण तुम्हाला काही डिटेल करता येणार नाहीत. सो इतकं सॉफ्टनेस मला उपयोग नको आहे. म्हणजे देवदार म्हणा, चीर म्हणा, ही जी लाकडं आहेत ही सॉफ्ट असतात, पण यातनं काही डिटेल करता येत नाहीत. त्यातल्या त्यात जरा सागवान बरा असतो. पण लाकडातलं सोनं म्हणजे चंदन. या तुमच्याकडे ज्या कलाकृती आहेत ते जास्त करून चंदनातल्या आहेत की सागवानामधल्या आहेत? सागवानमधले आहेत, कारण चंदन हे अत्यंत महागडं आहे. पण कोणीतरी असा तुमच्यासारखा म्हणतो की माझ्याकडे एक चंदनाचा तुकडा आहे, काका मला काहीतरी बनवून द्या, म्हणून बनवलेल्या आहेत त्या. तुम्हाला त्या दाखवेन उदाहरण. किती लहानात लहान मूर्ती याच्यात करता येते याचं तुम्हाला उदाहरण दाखवेन ही मुलाखत संपता त्यावेळी. आणि डिटेल पाहिजे असतील, नाजूक नक्षी करायची असतील किंवा नाजूक लहान नाक, लहान डोळे, लहान ओठ करायचे असतील तर त्याला लाकडाची मॉलिक्युलर डेन्सिटी ही जास्त लागते, डेन्स लागते. ती चंदनात आहे. सागवानाच्या तुलनेने फारच जास्त आहे. म्हणून सागवानामध्ये आपल्याला चंदनात मिळवलेली नजाकत मिळवता येत नाही. ठीक आहे, नाहीतर मग जर तिथे 10,000 रुपये किलो वजनाने जर चंदन घ्यायची वेळ आली तर अशी लक्झरी परवडणारी नाही आहे. मग आता तुमचं वय आहे 83 आणि ह्या 83व्या वयामध्ये हा तुमचा जो सगळा उत्साह बघितल्यानंतर कुठल्याही तरुण माणसाला अचंबित व्हायला होतं. तर रिटायरमेंट झाल्यानंतर हा तुमचा जो कलेचा प्रवास आहे हा दिवसभरात कशी तुमची दिनचर्या कशी असते? याला एक सांगावंसं वाटतं, नोकरीत असतानाही मी हे करत होतो. बहुतेक लोक म्हणतात बाबा कुठलाही तुम्ही त्यांना छंद सांगा, अहो काय वेळच मिळत नाही हो. म्हणजे बायकांचीही हीच तक्रार असते, पुरुषांची हीच तक्रार असते. पण मला त्याला सांगायचं आहे की मी पण 34 वर्ष नोकरी केली. माझी 8 ते 6 नोकरी असायची. अलका ते खडकेपर्यंत सायकलने जायचा, घरी यायचा. घरी आल्यानंतर 1-2 तास माझ्या कामात जायचे, समजा चहा घ्या, जेवण घ्या वगैरे. पण 9 ते 11 हे 2 तास मी परत लाकडाच्या मागे लागायचा. थोडक्यात एवढंच सांगायचं आहे, कुठलाही छंद जोपासायला वेळेपेक्षा तुम्हाला वेळ लागतं. त्याचं वेळ असेल ना, तुम्हाला वेळ काढता येते. तशी वेळ कोणालाही मिळत नसते इथे. म्हणजे आवड आहे तिथं सवड मिळते. आणि या गोष्टी या पास टाईम नाही आहेत, एकच सांगू शकतो. याला सातत्य लागतं, वेळ लागतं आणि तुम्हाही त्याच्या मागे वेड्यासारखं लागावं लागतं. शॉर्टकट नाही. आणि तेवढं वेळ लागलं तरच तुम्हाला ते करता येतं. आता या 56 वर्षाच्या कालावधीतला माझा गेन काय म्हणून कोण तुम्ही विचारलं तर एवढं सांगेन की लाकूड घेतलं, मला ती मूर्ती दिसायला लागते. आणि सर याच्यात इतके बारीक सगळे नाक डोळे कसे काय काढायचे राव, आणि एका पायावर उभी करायची, सर तुटून जाईल ते, असे प्रश्न डोक्यात पण येत नाहीत. हा जो एक कॉन्फिडन्स तुमच्या मनात मिळवला हा त्या 56 वर्षे वाटचालीचा प्रश्न आहे. नेहमी शिल्पकलेबाबत असं म्हटलं जातं की जेव्हा एखाद्या दगडामध्ये किंवा एखाद्या लाकड्यामध्ये शिल्पकला, जेव्हा एखादा कलाकार शिल्प घडवायला लागतो तो काय करतो, त्याला ती मूर्ती त्याच्यामध्ये दिसलेली असते, फक्त त्याच्यावरचा अनावश्यक भाग तो काढून टाकतो आणि आतून ती कलाकृती आपोआप ती बाहेर येते. तोच प्रकार हा तुमच्या ह्या कलेमध्ये आहे. तर जाता जाता आमच्या ह्या सगळ्या तरुण पिढीला किंवा आत्ता जे नोकरी करतायत आणि त्यांना असं वाटतं की आपल्यामध्ये काहीतरी कला आहे, आपण ती परस्यू केली पाहिजे, आपण ती जोपासली पाहिजे, काय संदेश ह्या लोकांना तुम्ही द्याल? अच्छा,
त्यांना एक संदेश देतो. त्याच्या अगोदर एक जरा सांगतो की लाकडामध्ये तुम्हाला जे कोरायचं आहे ते दिसलं पाहिजे पहिल्यांदा, आणि मग एकदा ते दिसायला लागलं की नको तो भाग काढून टाकणे. हा प्रत्येकजण तेच म्हणतो. नाही, याच्यात मी काहीच केलेलं नाही आहे, ही अगोदर जे होतीच, फक्त नको तो भाग काढला आहे. पण यात एक गोष्ट आपण विसरतो, जे मला दिसतं हे मला पाहावं लागतं. ती दृष्टी लागते. आपोआप दिसत नाही. म्हणजे असे नका काहीतरी गृहीत करून घेणं की हे आपोआप तिथे होतं. नाही, याच्या आधी तिच्या अनेक गोष्टी होत्या. मला त्यातनं सुटेबल मी त्यातनं निवडली ही, आणि मग करायला घेतली. म्हणजे अगोदर मला एवढं सांगायचं आहे की यात कोणीतरी यायचं असेल तर एकतर तुमच्याकडे ती ठिणगी असायला पाहिजे, मेन आहे. मग तुम्ही गायक व्हा, कविक व्हा, ॲक्टर व्हा, काही व्हा, ती ठिणगी असल्याशिवाय पुढं जाता येत नाही. मग तुमच्यामध्ये ही ठिणगी आहे का बघा. त्यासाठी एक सोपा वापर म्हणजे खडू घ्यायचा आणि कोरायला लागायचं आणि येतं का बघायचं. आणि दुसरी, ती ठिणगी एकदा असल्यानंतर मग ती वाढवायची कशी, सातत्य लागतं. करत राहणे, चुकत राहणे, परत करत राहणे. आणि याला दुसरा शॉर्टकट भाग नाही आहे. आणि एकदा जर हे जमायला लागलं, वेड्यासारखे तुम्ही त्याच्या मागे लागताय. आणि 83 वर्षी देखील तुम्हाला वय किती आहे कोणीतरी विचारलं तर फक्त ते एक ऑफिशियली सांगावं लागतं म्हणून सांगतं. नाहीतर तुम्ही कधी मानतच नाही की तुम्ही 83 वर्षाचे आहात. नाही, आणखीन एक गोष्ट तुमच्याबद्दल मला सांगायची आहे की तुमचा एक डोळा गेलेला आहे. म्हणजे हे जे ह्या सगळ्या ज्या कलाकृती केलेल्या आहेत त्या एका डोळ्यातून केलेल्या कलाकृती आहेत. म्हणजे आपण नेहमी म्हणतो ना की कावळ्याला एकच डोळा असतो असं म्हणते, काकदृष्टी. तो एका डोळ्याने सगळं पाहत असतो. तसाच तो काहीतरी गमतीचा प्रकार आहे की तो एका डोळ्याने तुम्हाला ह्या सगळ्या कलाकृती दिसतात आणि या कलाकृती तुम्ही घडवलेल्या आहेत. हे खरोखरच कौतुकास्पद आहे. म्हणजे या वयात तुमचा सगळा उत्साह पाहिल्यानंतर आमच्या तरुण मंडळींना म्हणजे असं वाटतं की खरोखर जीवन जगावं तर आपल्यासारखं. तर मित्र हो, हे होते चिलकवाड काका. त्यांनी सांगितलं आहे की कुणालाही आपलं जीवन समृद्ध करायचं असेल, आपला निवृत्तीचा काळ सुखाचा, समृद्धीचा जर करायचा, समृद्धी म्हणण्यापेक्षा मनाची समृद्धी, या मनाची समृद्धी ज्याला मिळवायची आहे त्यांनी कुठल्या ना कुठल्या कलेला स्वतःला वाहून घेतलं पाहिजे. आणि ती जर कला तुम्ही स्वतःला जोपासण्याचा प्रयत्न केला, स्वतःमध्ये ती जोपासण्याचा प्रयत्न केला तर तुमचं उर्वरित आयुष्य अधिक सुकर, अधिक चांगलं, अधिक आनंददायी आणि फक्त तुमच्यासाठी नाही तर इतरांसाठी सुद्धा प्रेरणादायी ठरेल. टॉप 20 न्यूज. धन्यवाद. ताज्या बातम्या आणि विविध घडामोडींसाठी टॉप 20 न्यूज डिजिटल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.